अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणी 4 ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त. शहादा तालुक्यात अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने धाक कारवाई केली असून 4 ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आल्या आहेत. दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यात अवैध मुरुम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे नायब तहसीलदार गवते, शहादा व मंदानाचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल सेवक या पथकाने कारवाई केली. या कारवाईत कोणताही परवाना अथवा रॉयल्टी पास नसताना मुरुम वाहतूक करणारे 4 ट्रॅक्टर आढळून आले. तपासणीदरम्यान प्रत्येकी एका ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास मुरुम भरलेला असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ट्रॅक्टर चालक व मालकांविरोधात पंचनामा व जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून जप्त करण्यात आलेले 4ही ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालय, शहादा यांच्या आवारात लावण्यात आले आहेत. अवैध गौणखनिज वाहतुकीबाबतचा पंचनामा व कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार शहादा यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. महसूल विभागामार्फत अवैध खनिज वाहतुकीविरोधात पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा.